श्री गुरुदेव दत्त. तर मगाशी बघितलं 32व्या अध्यायात किती महत्व आहे. निष्ठा परमेश्वराच्या भक्तीत असणं गरजेचं आहे. भक्ती एखाद्या दिवशी कमी झाली तर चालत, पण परमेश्वरावरची निष्ठा अजिबात ढळून देऊ नका. तर त्या भक्तीचा महत्व आहे. तुम्ही काय करताय, नुसतं करायचं आणि मध्ये सोडायचं, आणि जरा आघात झाला की देवाच्या नावानं बोटं मोडून देव टाकून आपण मोकळं होतो. ही केलं तर आयुष्यात आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणजे किती जरी संकट येतील तर त्या संकटाला झेलायची ताकद गुरुना फक्त द्या म्हणायचं. आणि ते संकट ज्यावेळी आपण झेलत जातो त्यावेळी परमेश्वरी प्राप्ती फार मोठ्या प्रमाणात आपल्याला होते. ती कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही, एवढ्या कृपा होत असते. त्यासाठी धीर कुठलाही सोडू नका. भक्ती मार्ग करताना लगेच गालीच्या टाकला जात नाही. अत्यंत परीक्षा देव घेतली. त्या मुलीची परीक्षा किती घेतली. नवरा देवळासमोर मंदिरासमोर आणून संपवला तरी तिची निष्ठा दळमळीत होत्या का बघितली महाराजांनी. पण शेवट त्या मुलीच्या निष्ठेला बघून महाराजांनी मेलेलं प्रेम जिवंत केल्यानंतर मात्र महाराजांचा महिमा 10 दिशेला होणार का नाही. मग मात्र महाराजांचा महिमा 10 दिशेला झाला. कीर्ती सगळीकडे झाली. आणि ही कीर्ती आपण आता 9व्या अध्यायावर येईल. म्हणजे विषय आपला गुरुचरित्राचा संपतोय. गुरुचरित्र घरी सगळ्यांनी गोष्टी रूपी कथा समजून सांगून वाचायला दाखवायला जमतील का. आपल्या घरातल्या मार्ग भक्तीचा समजून सांगायचा आहे. तुम्ही ज्ञानी करायचा आहे. त्यासनी ते वाचन करून आम्ही काय शिकून आलो नाही कुठनं. हेच महाराजांचं ज्ञान. आता कार्य बघताय तुम्ही. एवढं त्यावेळी होतं त्याच्यापेक्षा जास्त कार्य येत आता की डोळ्याने आपण बघतोय. 700 वर्षापूर्वी नव्हतं, त्याच्या 1000 पटीचं कार्य भगवंताने ठेवलंय. फक्त परमेश्वर आपलं करून घ्यायचं का खाऊन पिऊन जिंदगी आपली संपवायची हे जगाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता या 9व्या अध्यायात आपण लक्षात घ्या की बिदरच्या त्या पर्टाला शब्द दिलता महाराजांनी, तुला मी राजा बनवतो, तुझे माझी भेट होईल, तू चिंता करू नको. साध्या भोळ्या नुसतं लोटत होतं, नमस्कार करत होतं, तर त्याला राजा बनवलंच होतं. तो राजा केवढा बनवला होता बिदरचा. कोण बिदर बघितलंय का जरा. बिदरला कोण गेलंय का नाही. महाराष्ट्र काय कर्नाटकात बाउंड्री बंद केल्या काय आपल्याला. तर बिदर 55 किलोमीटरची तटबंदी असणारं राज्य होतं. किती किलोमीटर, किती मोठा असेल कल्पना करून बघा. तटबंदी एवढी मोठी आहे, जाऊन बघा आता पडलेली आहे. पण एवढा मोठा राजा त्याला केलता, नुसतं लोटणाराला. मग मात्र आता महाराज एवढं फिरलं, भेट घ्यायची असल्यामुळे महाराजांच्या लीला कशा असते त्या बघा भगवंताच्या. तो राजा वयस्कर झाला. आता महाराज एवढं फिरलं म्हणल्यानंतर तो वयस्कर झाला असेल का नाही. मग मात्र त्या राजाच्या मांडीला गाठ उठली होती. गाठ म्हणजे गुरुचरित्रात स्फोटक म्हणलंय. कुणाला माहित असलं तर हात वर करा. हाय का. स्फोटक त्याला गाठ म्हणतो आपण मराठी भाषेत. आणि ती गाठ म्हणजे इतका वेदना व्हायचो की त्याला 1 मिनिट ठणका सहन होईना. म्हणजे एवढा जीव त्याचा नको वाटायला लागला. मग त्यांच्या दरबारात आता एवढा मोठा राजा म्हटल्यावर वैद्य हाकीम त्या काळातली काय कमी होती का. सगळं उपचार करून दमले, कुठलाही इलाज मात्रा चालना. त्यावेळी तो वैतागला. त्याच्याच दरबारात ब्राह्मण कुटुंबी होती सेवेला. त्यांना बोलवलं आणि तुम्ही तर उपाय सांगा बाबा म्हणले. त्यावेळी त्या ब्राह्मण कुटुंबाने सांगितले की राजा एक इलाज आहे, पण तुला जमल का म्हणले. सांगा म्हणले काय असेल ती. तर बाबा म्हणले गाणगापूरला नरसिंह सरस्वती महाराज आहेत, त्यांच्या जर दर्शनाला तू गेलास तर तू ह्या व्याधीतनं मुक्त होशील. राजा म्हणला उद्याच्यालाच जागा. का तर 1 मिनिट झोप लागत नसेल, ठणका होत असेल तर आपण कुठल्या जातीचं डॉक्टर बघत नाही. तसं राजा म्हणला उद्याच्यालाच जाव्या. सैन्य घेऊन राजा गाणगापूरला आला माऊली. आणि सैन्य गावातच ठेवलं, अधिकारी घेतलं, ग्रामस्थ घेतलं. राजा पालखीत बसला. महाराज संगमावर होते आणि संगमावर गेला. संगमावर गेल्यानंतर महाराजांना बघितल्यानंतर राजा तिथनं पालखीतनं उतरला, पुढं आला आणि वाकून आदमीनं नमस्कार केला. सगळी लोक बसली होती. आदमीनं नमस्कार केल्या महाराजांनी डायरेक्ट विचारलं, महाराजांची राजाची पहिलीच भेट आहे का नाही. महाराजांनी काय विचारलं बघा. अरे म्हणले परटा, रजक शब्द आहे. अरे परटा म्हणले एवढ्या दिवस कुठं होतास, का मला विसरलास, का माझी आठवण आली नाही. राजा इकडे बघायला लागला, परीट कुठं आहे. ह्याच्याशिवाय एकट्याशिवाय कुणी उभा त्याला कळना. पुन्हा एकदा विचारलं महाराजांनी, एवढ्या दिवस कुठं होतास, का मला विसरलास बाबा म्हणले. त्याच्या काय लक्षात येईना. त्यावेळी महाराजांनी त्याला पूर्वजन्म लावला. पूर्वजन्म म्हणजे माहिती आहे का सगळ्यांना. काल झालेली मालिका आज लावली जाते. रिप्ले म्हणलं तरी हरकत नाही. आपल्या साध्या भाषेत रिप्ले म्हणलं तरी चालतंय. त्याला दावलं पूर्वजन्मात आपण नदीला कपडे कसे धुत होतो. ते पलीकडचं राजाचं वैभव बघून आपल्या मनात विकल्प काय आला आणि आपल्याला राजाच्या पोटी कुणी जन्माला घातलं. की पूर्वजन्म महाराजांनी त्याला 2 मिनिटात दावलं की राजा बनवणारा हीच देव आहे ती. ही त्याला त्यावेळेला कळलं त्या राजाला. त्यावेळी त्यानं हात सोडलं तिथलं आणि चरणापाशी लोळायला लागला महाराजांच्या.
मग मात्र एकमेकाला कुंभाट पटली. मग महाराजांनी त्याला आनंदाने विचारलं, का आलायस बाबा म्हणले. तर महाराज माझ्या मांडीला गाठ झाल्या म्हणले. काय केल्यानं वेदना कमी होणार. ठीक आहे उठ म्हणले, बघूया गाठ. उठून बघतोय गाठ गायब. एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघतोय तर गाठ गायब. पूर्ण गाठ उठेपर्यंत थांबल्या. किती भगवंताच्या लीला असते त्या बघा. एखाद्याला भेट द्यायची असेल तर कुठल्या पद्धतीत कसं आणतील ही सांगता येत नाही. ह्या गोष्टी सुद्धा आपण शिकलं पाहिजे गुरुचरित्रात. नुसतं पानं वाचून चालणार नाही. मग मात्र गाठ गेल्यानंतर पुन्हा राजा लोळायला लागला. मग महाराज म्हणले, आता काय दुखायला लागलं बाबा तुझं. तर महाराज आता काय दुखत नाही. मग का लोळतोयस. त्यावेळी त्या राजानं देवाना काय मागितलंय बघा आणि आपण काय मागतो की त्या मुस्लिम राजाकडं जरा शिका आणि बुद्धीत जरा थोडीशी बुद्धी त्या राजाची घ्या. त्यावेळी तो रोळायला लागला. काय पाहिजे आता, काय पाहिजे तुला म्हणले, काय दुखतंय. तर महाराज माझं दुखत नाही काय. मग का लोळायला लागलायस म्हणले. त्यावेळी त्यानं सांगितले की महाराज म्हणलंय आता माझी एक इच्छा आहे म्हणला की तुम्ही दिलेलं राज्य, त्याला दावल्यामुळं तुम्ही दिलेलं राज्य बिदरचं एक वेळ फक्त तुम्ही येऊन बघावं आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. योग्य होतं का अयोग्य होतं तिथं. योग्य होतं का जरा बोला. त्यावेळी एवढ्या मोठ्या खाली बस बाबा, खाली बस, खाली 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 बसाय, खाली बसायचं, खाली बसा नाही तर इकडे चालायचं. चला इकडं. कोण आहेस तू. तुला मराठी समजतंय का. काय नाव आहे. पूर्ण नाव. चला खाली बसा. मराठी येतंय ना तुम्हाला. बसा खाली. डिस्टर्ब करायचं नाही. ती शक्ती आल्यावर बघतो आम्ही. तुम्ही बिनकामाचा ताप घेऊ नका. बसा खाली. तर महाराज एक वेळ या राज्यावलोकन करा आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. योग्य होतं का नाही. एवढ्या मोठ्या 55 किलोमीटरचं राज्य असणाऱ्या राजाला महाराजांनी काय सांगितलंय की तुम्ही बघा. तुम्ही म्हणजे 50व्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे. तुम्ही म्हणले मुस्लिम कुटुंब खाणारे पिणारे लोक आहेसा तुम्ही आणि अशा राज्यात मला यायची आवश्यकता. एवढ्या मोठ्या राजाला देवांची गरज नव्हती. मग रोज आपण मांसाहार मद्यपान करतोय. आपल्या घरात देव येत असतील का हो. जरा बोला. हे जरा अभ्यास करून यातनं गुरुचरित्रातनं शिका. कोण सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. त्यावेळी त्या राजाने युक्तिवाद केला. वकिलाच्या पुढचा मोठा राजा होता, हुशार होता, त्याला मी मानतो. त्यानं युक्तिवाद पुन्हा दुसऱ्यात काय केलाय बघा. महाराज म्हणला मी पूर्वजन्माचा तुमचा परीट म्हणून भक्त आहे. मला तुम्ही मुस्लिम कुटुंबातला राजा बनवलंय की आता माझा कुठलाही दोष नाही. तर आता फक्त एक वेळ राज्य बघा, अवलोकन करा, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते काय म्हणला, मी तुमच्या सोबत संन्यास दीक्षा घेऊन यायला तयार आहे. एक वेळ देव आलं तर राज्य त्यागून एवढं 55 किलोमीटरचं संन्यास दीक्षा घेऊन तो महाराजांच्या बरोबर यायला तयार होता. मानला पाहिजे का नाही त्याला. आपले परिवार ह्यात उद्ध्वस्त व्हायला लागले तरी आपल्याला मांसाहार मद्यपान सुटना. मेल तर मरू द्या म्हणताय. काय जीवनात अर्थ आहे तुमच्या ह्याचा विचार करून बघा त्या गुरुचरित्र वाचून. मग मात्र महाराज म्हणले तिची भाव बघत असते ती देव. संपत्ती बघत भाव बघितला. हे संन्यास त्या दीक्षा घेऊन येतो म्हटल्यानंतर मात्र महाराजांनी त्याचा भाव बघितलं आणि म्हणले ठीक आहे भाऊ म्हणले तू पुढे जा म्हणले आणि मी अमक्या अमक्या दिवशी तिथं येतो. तो राजा पुढे गेला बिदरला आणि त्यानं गुढी तोरणं उभा केली. मुस्लिम गुढी तोरणं उभा करतात का, पण त्याने गुढी तोरणं उभा करायला लावली. लोक नाव ठेवू दे म्हणला. मला कोण आहे ती महाराज समजलाय. जग काय म्हणतंय मला बघायचं गरज नाही. मग मात्र महाराज तिथं पाप विनाशी तीर्थ आहे. कधी गेला तर बिदरला जावा, तिथं पाप विनाशी तीर्थ आहे. राजवालापासून लांब आहे, 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर अंतर असेल. तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर राजाला बातमी कळली की महाराज आली. ती राजा सैन्य घेऊन पालखी घेऊन आला. महाराजांना पालखीत बसवलं. स्वतः पादुका हातात घेतल्या आणि महाराजांना घेऊन राजमहालात गेला. राज्य वैभव दावलं. उच्च सिंहासन दिलं महाराजांना. आपल्या सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आरती ओवाळायला लावली. प्रत्येकाला आशीर्वाद द्यायला लावला मुस्लिम असून. आणि मग त्यानं विचारलं महाराज मी संन्यास दीक्षा घेऊन तुमच्या सोबत आत्ता येऊ का. दिलेल्या शब्दाला जागलाय देऊ. ही बी आपण अभ्यास करा. महाराज कुणाचं लगेच असं घेत नाहीत. आत्ता येऊ नकोस म्हणले. अमक्या अमक्या वर्षानंतर मला श्रीशैल्य मल्लिकार्जुनला भेट म्हणले. गाणगापूरला भेटो श्रीशैल्य मल्लिकार्जुनला. आणि मग माऊली तिथनं महाराज आले गाणगापूरला. आणि आल्यानंतर महाराजांनी शिष्य त्यांचे 4-5 होते मुख्य, त्यांना बोलवून सांगितलं की मी आता बाबांना थांबू शकत नाही. गुप्त का देव झालं त्याला कारणीभूत माणसं आहे आपण. या गोष्टीचा बी आपण गुरुचरित्रात विचार करा. तर महाराज म्हणले
काय झालं, तो राजा काय तुम्हाला बोलला का? शिष्य म्हणले, राजाची काय मजा नाही म्हणले. मग म्हणजे तुम्ही गेल्यावर आम्ही कशाला राहून, आमच्या जीवनात अर्थ काय? त्यावेळी भगवंताने स्पष्ट सांगितलंय बघा, आणि त्यात वाचा 50व्या अध्यायात, की मुस्लिम कुटुंब म्हणले खाणारी पिणारी येते, बरोबर आहे का? आणि ही माझा महिमा आता एवढा वाढला ह्यांच्यात. पूर्वी मुस्लिम राष्ट्र होतं माहिती आहे का, राज्य, त्यावेळी 700 वर्षापूर्वी. आणि हे असंख्य लोक इथं खाणारी पिणारी म्हणले गाणगापूरला. आणि ही जर खाणारी पिणारी लोक जर या ठिकाणी आली तर त्या लोकांचा मला त्रास होईल तरी होईलच, अधिक तुम्हाला गाणगापूर वासियांना सुद्धा त्रास होईल. म्हणजे तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा या खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचा त्रास होईल म्हणले. म्हणून म्हणले मी ह्या ठिकाणी निर्गुण पादुका निर्माण करतो आणि गुप्त रूपानं मी दर्शन देत जाईल. गुप्त का झाले कळलं का देव? की मांसाराची येतील, पिढा बिनकामाची देतील, दमवतील लोक, आणि ह्यांना भेटणं सुद्धा योग्य वाटलं नाही भगवंताने, म्हणून अवतार समाप्ती केली आणि गुप्त रूपाचं कार्य धरलं. आज सुद्धा तुम्ही जाताय तिथं वाड्या असू द्या, गाणगापूर, कुठल्याही ठिकाणी देव माझ्यासारखं तुमच्यासारखं भेटलं असतं, एका मिनिटात सगळं प्रश्न सोडलं असतं. पण या खाण्यापिण्याला वैतागून माऊली देव गुप्त रूपानं राहिलं. आणि हे गुप्त रूपानं देव राहिल्यानंतर तुम्ही काळजी करू नका म्हणले, मी गाणगापुरात नेहमी राहील म्हणले, चिंता करू. लोकांना कळलं ना की महाराज गेल्यावर कसं थांबतील. तर पुन्हा महाराज बसून पुष्पासनावर बसून गेले आणि पुन्हा येऊन बघतील तर गुप्त रूपानं मठात. आणि मठात आज गुप्त रूपानं आहेत का, की गाणगापूरला ज्यांनी गेलंय त्यांना दिसतं, पण आपण जातो ते नुसतं भ्रमातच तीर्थयात्रा करतो. कुठलं तिथं अभ्यास करावा, काय चालतंय काय नाही, तिथं काय निर्माण होतंय ह्याचं आपण अवलोकन करत नसतोय. नुसतं उगाच जायचं, बघायचं, चैनी करायची आणि यायचं. ह्याला अर्थ आपल्याला देव कधी सापडत नाही. गाणगापूरला आरती कुणी कुणी बघितली, हात वर करा जरा. तिथं काय समजतंय का माऊले? जरा बोला की आरती चालू झाली की समजतंय का काय? हा, दिसतंय तरी काय? हा, की दिसतंय का की गाणगापूरला? तर माऊली महाराज स्वतः असते तिथं. त्यामुळं आरती चालू झाली की महाराज ही आसुरी शक्त्यांना अजून बी तिथं सांभाळते. ती 700 अगोदर बी त्यांना पिशाची येऊन इथनं बाजूला काढणं हे कार्य महाराजांनी केलंय. वाडीला केलंय, औदमपूरला केलंय, सगळीकडे केलेलं आहे महाराजांनी. पिशाच्यांना मुक्ती देणं, त्रास देणं, शासन देणं. पण तीच कार्य महाराजांनी गुप्त रूपाने माऊली गाणगापूरला केलंय. आज गुप्त रूप काय आणि प्रगट रूप काय ही जरा अभ्यास करायला शिका. गुप्त रूप म्हणजे तिथं आरती ज्यांनी बघितल्या त्यांनी, मी प्रश्न बी तुम्हाला कळलेला नाही ते आणि उत्तर बी कळले नाही. मी प्रश्न बी सांगेन आणि उत्तर बी सांगेन. योग्य असेल तर हात वर करून तेवढं सहकार्य करशील का? म्हणजे तुम्हाला बी समजेल. आता नको पटल्यानंतर बिनपट्टा काय बोलायचं नाही. तर गुप्त रूप कशाला म्हणायचं आणि प्रगट रूपातलं काय की लक्षात घ्या माऊली. आज आपण हिंदू धर्मात असंख्य देव आहेत. देव किती आहेत याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. सगळ्या देवांना मान्य करा, सगळ्या देवांची भक्ती करा. मला कुठल्याही देवाच्या भक्तीला विरोध नाही. पण संसारिक दुःख असणाऱ्या लोकांनी जर आपण अडचणीत असला, त्रासात असला, तर दुःखातनं निघणारा बी देव बघायला पाहिजे का नाही? हौसनं कुळस्वामी ही भाग वेगळा आहे, आपण जाणं ती गेलं पाहिजे, पंढरपूर पांडुरंग हे सगळं करा. पण अडचणीतनं काढणारा कुठला देव आहे का ह्याच्यावर बी आपण जरा विशेष संशोधनाचा घेतला पाहिजे. आणि त्यासाठी आपण त्याचा अभ्यास करायचा असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतची सगळी तीर्थक्षेत्र फिरा. सगळं देव जागृत आहेत. कुठला देव जागृत नाही असं मला म्हणायचं नाही. पण संसारिक लोकांचा प्रश्न कुठं सुटते का ही जर आपल्याला बघायचं असेल उघड्या डोळ्याने तर एक वेळ गाणगापूरला जावा आणि तिथं 12:15 12:30 आरती असती, ती आरती बघा. नसेल तर संध्याकाळी 7ला एक आरती असती, ती आरती बघा. दोन्ही आरतीपैकी कुठलीही आरती एक बघा. आणि ही आरती जर गाणगापूरला बघितली तर तुम्हाला 3 प्रश्न आणि 3 प्रश्नाची उत्तर गाणगापूरला ह्या डोळ्याने आपल्या बघायला मिळतात. आपण बघतो पण आपल्याला कळत नाही. तर पहिला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. अनेक ठिकाणी जातो, देव प्रत्यक्ष आहे ते असं जाणवलंय का कुठं? तर एक वेळ गाणगापूरला जावा, आरती बघा 12ची. पहिला प्रश्न, खरोखर गाणगापूरला उत्तर मिळतंय, खरोखर कलियुगात देव असतात का किंवा देवाचं अस्तित्व असतं का ही जाणवणारं ठिकाण म्हणलं तर आरतीला गाणगापूर. योग्य असेल तर आता हात वर करायला हरकत नाही. जाणवतंय का नाही की पहिल्या प्रश्नाचं उत्तर गाणगापूरला मिळतंय. कुणालाही फक्त आरती बघितली तर, तुम्ही नुसतं जाऊन आला तर बघणार नाही. पहिल्या प्रश्नाचं. आता दुसरा प्रश्न, विज्ञान, सायन्स, मेडिसिन 25वे शतक आपण मान्य करू, त्याबद्दल दुमत नाही. पण खरोखर तुमच्या भाषेत, आमच्या भाषेत नाही म्हणत, तुमच्या भाषेत करणी, बाधा, भूत, पिशाच, लागीर असलं खरंच काय प्रकार असतात का?
तिथं उघड्या डोळ्यांनी खांबावर आणि तिथं फरशीवर बघायला मिळतं. योग्य असेल तर हात वर करा. मिळतंय का ही बघायला? आता मोराळात बघितलं ही गाणगापूरला माऊली तिथं बघायला मिळतंय. ही विज्ञान युगात तिथं चाललेलं आहे कार्य. 700 वर्षापूर्वी देव चालवती ती आणि अजून बी ती चालणार. ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की आपल्याला बघतो पण दिसत. आणि तिसरा प्रश्न आपला संसारिक लोकांना अत्यंत महत्वाचा आहे. तो प्रश्न असा आहे की खरोखर ही जर अशा आसुरी शक्ती, मी म्हणतोय, तुम्ही कर्णिबाधा म्हणता पण आम्ही आसुरी शक्ती म्हणतो, जर खरोखर जर अशा आसुरी शक्ती असतील तर त्यांना शासन देणार, त्यांना दंड देणार, त्यांना त्रास देणार किंवा ह्याला समाप्त करणार ह्या कलियुगात देव आहेत का? उघड्या डोळ्याने बघायचं म्हणलं तर गाणगापूर. योग्य असेल तर हात वर करा. बोंबलती का नाही तिथं महाराजांच्या नावानं? एवढं महाराज आत्ता बी शासन दिलं का नाही? गाणगापूरला स्वतः महाराज माऊली शासन देते ती की महाराजांचं 700 750 वर्ष झालं गुप्त रूपानं कार्य आहे. तिथं कुठला अधिकारी आहे का हात लावायला? कुणी तिथं हात लावायला? आपल्या घरातले सुद्धा जात नाही. ती लांबचं सोडाच, बाहेरचा माझ्यासारखा नाही, दुसरं घरातलं सुद्धा आपलं कोण जाऊन देत नाहीत त्या शक्त्या. हे गुप्त रूपाचं कार्य माऊली गाणगापूरला महाराजांनी ठेवलं. पण त्या गुप्त रूपाच्या कार्यामुळं काय झालं ही डोक्यात घ्या. तिथं 10-10 वर्ष असली बाधित लोक राहते. ती बघितली ती का? जरा बघा, कधी तर चौकशी करा. 10-10 वर्ष बेड्या गाठलेल्या असायच्या असते ती लोकांना. काय 10-10 वर्ष राहते ती, तरी सुद्धा त्यातनं निघायचा अजून मार्ग निघलं नाही. वाऱ्या करणारी, पौर्णिमेला जाणारी बी काय लोक असते ती, त्यांना सुद्धा काय ह्यातलं लगेच समजत नाही. तुमच्यासारखी 1दा-2दा जाणाऱ्या लोकांचा तर प्रश्नच नाही. आणि आमच्यासारखे न जाणारे किती मूर्ख लोक ह्या आसुरी शक्तीत मेली, ह्याचं माऊली गणित सुद्धा घालता येत नाही. हे गुप्त रूपाचं कार्य भगवंताचं चालू होतं. ते गुप्त रूपाच्या कार्यामुळं जगाला काय कळना, म्हणून महाराजांना ते जी गुप्त रूपाचं कार्य होतं ते प्रगट रूपात करायचं. प्रगट रूप कशाला म्हणायचं? की तुम्ही दाखवा म्हणायचं आणि देवाने दाखवायचं. हे मान्य आहे का? गुप्त रूप म्हणजे तिथं आरती चालू झाली की बघा संचार होतो. आरती संपली की ती बाजूला जाते ती, बरोबर आहे का? पुन्हा संचार होतो का तिथं? तिथं पुन्हा दुसऱ्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीच, बरोबर आहे? ही गुप्त रूपाचं कार्य आहे, त्यांच्या हातात आहे ती. तिथं कोणी अधिकारी, पण ते गुप्त रूपाच्या कार्यामुळे लोकांच्या पर्यंत पोहोचणं हा भक्ती मार्ग. म्हणून महाराजांना माऊली ही प्रगट रूपातलं स्थान करायचं होतं. आणि हे प्रगट रूपात स्थान करत असताना कार्य करणारा माऊली भगवंत असतात. कुठलाही सामान्य माणूस कार्य करत नसतो. आणि ही कार्य करत असताना, ती कार्य देत असताना महाराजांना तडजोड नको होती. तडजोड म्हणजे माहित आहे का? जरा बोला की. कुणाला राग येऊ नये. एखाद्या ठिकाणी चालत आपण गेलो दिंडी घेऊन 5-10 माणसं आणि देवापाशी आपला नंबर आलाय आणि आपण हात जोडायला लागलोय, तेवढ्यात एखादा मोठा आला VIP माणूस, त्याच्या हातात नोटचं बंडल असलं की तिथले व्यवस्थापक किंवा तिथलं पुजारी, चला बाजूला वा, तुम्हाला म्हणते ती साहेबांना पुढं घ्या. तो फुल पेलेला असतो, त्याला चालता सुद्धा येत नाही. बरं ते साहेब येऊ दे, मी म्हणतो ठीक आहे, त्याच्यात हातात पैशाची चालतंय, पैशाशिवाय बी चालत नाही. पैसे टाकू दे त्या पेटीत, ती बी विषय घेऊन आम्हाला तिथं बी वाईट वाटत नाही. दर्शन घेऊ दे, ती बी ठीक आहे. पण सगळ्यात वाईट कुठलं घडायला लागलंय ह्याचं अवलोकन तुम्ही करा. ती पुजारी ती पैसे टाकलं की ती काय करतो, मूर्ख देवाच्या गळ्यात हार काढतो आणि अशा मूर्खांच्या गळ्यात घालतो. ही मोठमोठ्या देवस्थानला बघायला मिळतंय का नाही? ह्याला तडजोड म्हणलं जातं, ही पैशाला विकलं जातं. ही तडजोड दत्त महाराजांना नको होती. मी सुद्धा माऊली संसारात असतो तर 1000 वेळा मी मान्य करतो तुमच्या समोर, तडजोड मी केली असती. म्हणून महाराजांनी आम्हाला मायापाशातनं बाजूला काढलं, प्रपंचातनं बाजूला काढलं, मोहातनं बाजूला काढून हे मार्ग दिलाय. त्यामुळे जीवनात तडजोड आम्हाला ठेवायची आवश्यकता ठेवली नाही. इथं कोण बी या, नेम सगळ्याला सारखा आहे. ती भेदभाव आहे कुणाला? कुठलं VIP सिस्टीम आमच्या 18 वर्षात राबवलेली नाही का? तर भगवंताने सांगितले तू इथं समान न्यायानं कार्य कर. म्हणून इथं माऊली भेदभाव ठेवला नाही. झोपडीतला येऊ दे, नाहीतर कुठला हेलिकॉप्टरने येऊ दे, त्याला कुठला भेदभाव ठेवला नाही. ही कार्य महाराजांना करायचं होतं. त्यामुळे संतोषची निर्मिती दिव्य दृष्टीची आम्हाला संसारातनं घालवून, मी काय मागितलेलं नाही, मला काय दिलं बी नव्हतं, आणि मग इथं आम्हाला ही कार्य दिलं. आता संतोषला मागितलं होतं, पण ही मला आसुरी शक्तीचं दिलंय कधी कळलेलं नव्हतं. आणि ही कार्य माऊली चालू झालं. ही कार्य आम्ही प्रामाणिक करत होतो. जवळजवळ 8-10 वर्ष इथं अडचणी असून सुद्धा पदरच म्हणजे देव देणार असते, ते म्हणतो मी पदरच, पण अन्नदान घालत होतो. कुणाचा रुपया इथं ठेवून घेत नव्हतो. का? जर आपण पैसे घेतलं आणि देव गेल्यावर काय करायचं, ही एवढा भाव होता आमचं. मस्त लोक. पुन्हा महाराजांनी इथं आज्ञा दिली होती की इथं पुढं कार्य मोठं आहे, तू घ्यायला हरकत नाही.
त्यानंतर माऊली इथं ट्रस्ट केलंय आपलं, आणि ट्रस्टच्या माध्यमातून इथं अन्नदान चाललं पाहिजे, मोठं अन्नदान. आता लोक एवढी वाढली ती, ह्या गोष्टी चालू झाल्या. आणि हे आम्ही 8 वर्षे प्रामाणिक सेवा केली. आम्ही जर संपत्ती कमवायची असते तर नुसती कल्पना करून बघा, ही शक्त्या 10-12 द्या, दर गुरुवारी जर 10-12 आल्या, करोडो रुपये, ही काय काय लोक लाखो रुपये खर्च करते तरी सुद्धा मोकळं होत नाही. बाबा आत्ता काय देतोयस आणि झाल्यावर मोकळं काय देतोयस, स्टॅम्पवर 1000चे लिहून द्यायला आम्ही तयार होतो. एवढं गॅरंटीचा मार्ग आमचा आहे. जाग्याला मोकळं, पण त्यानं भक्ती केली तर. आणि असं जर पैसे कमवलं असतं तर असले कितीतरी गोडाऊन मी भरले असते. पण आम्ही पैशाच्या मोहात गेलो नाही का, तर यायला पैसे नसते, काय काय गोरगरिबाची परिवार असते ती. त्यामुळं एका गरिबामुळे सगळ्यांनाच ती न्याय लागू झाला, का तर होऊ दे, यांना भक्ती मार्ग मिळू दे म्हणून आम्ही त्या पैशाच्या मोहात गेलो नाही. पैसे कमवायचं असतं तर माऊली मंदिर आम्ही कधीच बांधून मोकळे झालो असतो. पैसे कमवून नाही, का तर देव आणि दैवी कार्य टिकलं पाहिजे का नाही, ह्यासाठी. आणि भगवंताने एवढा विश्वास ठेवला, त्याला तडा जाऊन द्यायचा नाही. हे पहिल्यापासून आमच्या डोक्यात गणित असल्यामुळं आम्ही प्रामाणिकपणे कार्य केलं. आणि या प्रामाणिकपणाचं फळ आम्ही देव देत असते, ती माणसाने द्यायची गरज नसत्या. ती फळ आम्हाला काय दिलं माऊली, संपत्ती आम्ही कमवली नाही. आम्ही काय कमवलं की आमचं 8 वर्ष झाल्यानंतर घरात या शक्त्या नाचायच्या, अशा 2 पोरं, म्हणजे संतोष, देवी दृष्टी होती, सगळं होतं, सूर्यकांत त्याच्या पाठोपाठ. त्या पोरांचे लग्न कोण पुरी देतील का अशा ठिकाणी, जरा बोला की होय नाही. भूत नाचायला लागलेल्या ठिकाणं देणार का कोण पुरी, अशी गत. आधीच गाव बोलायचं, पुन्हा पाहुणं पै म्हणायचं, इथं भूतच नाचली, ही गोष्ट झाली. ठीक आहे, आता भूत नाचून नाही काय बी, आता महाराजांना सोडायचं आहे का, भूतासाठी महाराज सोडून चालते ती का, लग्न होती नाही तर न होती म्हणलं, आपला हा मार्ग चालू, पुढे बघू. पण माऊली प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी महाराज भक्ती मार्गातल्या घेते ती. तुम्ही रस्त्याच्या पलीकडे गेला तर तुम्हाला बघत नाही ती, पण रस्त्यावर जर असलं तर त्याला न्यायला इष्टी असत्या. का रस्त्याच्या पलीकडे शेतात असल्यावर येईल का गाडी तुम्हाला न्यायला. तसं जर तुम्ही भक्तीत असला तर तुमच्या पूर्ण परिवाराची जबाबदारी सुद्धा देव घ्यायला तयार असतात. ही मोराच्या ठिकाणावरून अभ्यास करा गुरु आज्ञेच्या. 8 वर्षानंतर महाराजांनी इथं आज्ञा दिली संतोषसाठी. आज्ञा म्हणजे इथं संवाद होतो माऊली. संवाद म्हणजे असं काय डायरेक्ट महाराज स्वप्नात बोलणं असं नाही. संध्याकाळी 5 ते 7 आमचं नामस्मरण चालू असतं. पुन्हा ही झाल्यावर कार्यक्रम 7ला महाराज सावध झाले की जर ते आनंदी असतील, त्यांना जर कार्यक्रम आमचा व्यवस्थित जर झाला, राग बीग झाला नसला तर आनंदत असतील, तर त्यांच्या मुखातनं 2-2 शब्द येतात, ते ऐकायला संतोषला येतात. लिहायला आम्ही 2 माणसं असतो तिथं, अधिक व्हॉइस रेकॉर्डिंग असतं. का तर दोघात चुकलं तर व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये चुकत नाही, का तर संतोषचं लक्ष तिकडं असतं. आणि 2-2 शब्द महाराजांचं येत असते. ती लिहिल्यानंतर आम्हाला वाक्य करतं, तोपर्यंत वाक्य कळत नाही. ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर महाराजांनी आज्ञा दिल्या बघा 8 वर्षानंतर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक 69 नंबरचे आज्ञा गुरु आज्ञेत बघा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा 31/12/2015 6:15 बघा संतोषसाठी सांगितलंय. आणि आता त्याचं बी पुढचं आता ही जी आज्ञा दिली ती मिळलंय का, ही बी तुम्हाला आता एक पुढच्या महिन्यात 2 महिन्यात दिसल. म्हणजे देव बोलते ती अष्टपुत्र सौभाग्य होते भाऊ म्हणलं, आणि मेलेलं प्रेत जिवंत केलंय का नाही, तीच मोराळात घडलंय का आता 1-2 महिन्यात तुम्ही इथं बघायला सुद्धा येऊ शकता. तर इथं बघा आज्ञा दिल्या संतोष मध्ये दिव्य आत्म्याचा अंश असून अनेक अद्भुत शक्त्या वास करतात. त्यातील एक प्रगट स्वरूपात आहे, ही बघायचीच फक्त. आता याच्या वयाच्या 35व्या वर्षी या सर्व शक्ती कार्यरत होऊन मोठ्या प्रमाणात कार्य करतील. असंख्य असे भक्त या ठिकाणी नतमस्तक होतील, ही भगवंताने आज्ञा दिलेली आहे. आता इथनं पुढचं आलंय त्याच्या जीवनाचं बघा. पुढील काही कालावधीत याचे उदरी येणारा पुत्र माझा कृपा आशीर्वाद असेल व तो या मार्गाचा सारथी होईल व अद्भुत असे कार्य या जगतास पाहावयास मिळेल. आत्ताच्या स्थितीमध्ये परीक्षा व कर्मसंचिताचा थोडा भाग आहे व तो लवकरच समाप्त होईल. सेवेत असून एवढा दिव्यात्मा असून सुद्धा त्याला भोग भोगावं लागली ती, बहिणीला लागली ती, इथं महाराजांनी संतोषला दिली ती, आम्हाला सुद्धा आज्ञेत बघा भोग बघायला लावली ती. मी मेल्यागत झालतो 2020-21ला, पाक तब्येत बघा त्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं की ही तुझं भोग आहे ती, मीच यातनं काढतोय. शारीरिक ट्रीटमेंट घेतलं मी दवाखान्यात, परमशक्ती म्हणून मिरजला डॉक्टर आहेत, त्यांना इथं सत्कार केला मी. का
तर विज्ञान ही मान्यच करायचं आहे काय गोष्टीला अध्यात्म बी तारू शकतं. आणि त्यांचे आशीर्वाद अधिक डॉक्टराची साथ दोन्ही बी गोष्टी घडल्या आणि मी आज माझ्या आयुष्यात तब्येत नव्हती अशी महाराजांच्या कृपेनं तब्येत आहे. बघा काय सांगितलंय, कार्य जगतास पाहावयास मिळेल. आत्ताच्या स्थितीमध्ये परीक्षा व कर्मसंचिताचा थोडा भाग आहे, तो लवकरच समाप्त होईल. माझी कृपा दृष्टी पूर्णपणे प्रत्येकावर राहील. शुभदा म्हणून आशीर्वाद महाराजांनी दिलाय. आणि त्यानंतर माऊली देवाने आशीर्वाद दिला. आता उदरी पुत्र होणार म्हणल्यावर लग्न होणार का नाही? तर बघा लगेच होत नाही. आज म्हटलं की उद्याच्याला देतोय. 3.5 वर्षे गेली आणि मग महाराजांच्या कृपेनं आक्केवाड कोल्हापूर जिल्ह्यात आहे, तिथं ते शिवभक्त होतं, आम्ही दत्त भक्त, पण त्यांनी आध्यात्मिक मार्गात होते, चांगली कुटुंब होतं. आणि ज्यावेळी त्याने इथं या बघा बघून म्हटलं देव आहेत का नाही, पुन्हा निर्णय घ्या. का तर 2 टोकं असते ती प्रत्येकाची. त्यांनी बघितल्यानंतर म्हटले ते प्रत्यक्ष परमेश्वर आहे म्हणल्यावर काय अडचण नाही. आणि त्या मुलीचा विवाह झाला. तो विवाह बघा 31 तारखेला ह्या आज्ञा आणि लग्न जवळजवळ 43 महिन्यानं 6 जुलै 2019ला 3.5 वर्षे थांबावं लागलं. आणि लग्न झालं 6/7/2019ला. आणि शिवदत्त महाराज म्हणजे त्यांचा मुलाचा जन्म कुरुंदवाड, आकेवाडनंतर कुरुंदवाड जवळ असल्यामुळं कुरुंदवाड म्हणजे वाडी क्षेत्र धरलं जातंय. त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला त्या बाळाचा. तो जन्म 29 डिसेंबर 2020ला दत्त जयंती होती. त्या दत्त जयंती दिवशीच महाराजांच्या अंशानं अवतार झाला म्हणायला हरकत नाही. ही आज्ञाप्रमाणे आज देव जन्माला येतील असं वाटतं का हो? माणसाच्या पोटी माणूस येतो काही कोड व्हायला लागले, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. देव येतील का? तर ते आता पुढच्या टप्प्यात दाखवलं जाईल. का तर इथं बोलाची कडीनं बोलाचं बाप नाही, बाप दाखव नाहीतर श्राद्ध का. तर माऊली त्या बाळाचा जन्म झाला दत्त जयंतीला. आज दत्त जयंतीला लाखो मुलं जन्माला येतील. सगळं दत्त म्हणायचं का आपण? तर महाराजांनी माऊली ह्या जागेत त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर 8व्या दिवशी आम्हाला आज्ञा दिली, याचं नामकरण तू ओमदत्त किंवा शिवदत्त कर म्हणते. आणि त्याचं नाव आम्ही शिवदत्त ठेवलं. आज ते बाळच होतं. आम्ही काय महाराज म्हटलं ना, 1 वर्ष गेलं ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षी मात्र त्या बाळाची आरती एका भक्तानं रचना केली. दुसऱ्या वर्षी कुठल्या देवाची आरती झाल्या का हो माऊली? तर हे जे आरती रचना केली ना आम्हाला दिली. म्हणलं ही आरती मला सुचल्या आणि मी लिहिल्या, तुम्ही बघा. आता आमचा नातू म्हणून आम्ही म्हणायला एवढं काय हौशी नव्हतं. ती आरती आम्ही महाराजांना माऊली दावली. आणि ती आरती दावल्यानंतर महाराजांनी त्या आरतीला आशीर्वाद दिला. आज ती शिवदत्त अंशाला आहेत ही सोडा, पण ती आरती सुद्धा देवाने इथं सिद्ध केल्या. जर ती आरती लावल्यानंतर ही जर संचार झाला तर शिवदत्त ही अंशानं अवताराय समजायला काय हरकत आहे का? ही गोष्ट इथं एवढी दाखवायचं सामर्थ्य आहे. इथं बोलाचं कडीन बोलाची भात नाही. तर ही दाखवायच्या आधी आपण यातनं निघायचं कसंही बघायचं आहे का? अडचणीतनं ही आरती तर दाखवलीच जाईल का? आरती बघायची आहे. आरती बघायचं म्हटलं की सांगायला पुन्हा पुढचा विसर लागणार आहे. कुठलं करूया? निघायचं कसं बघूया का आता? तर माऊली ह्या संकटातनं देव इथं आता सांभाळायला लागली का नाही आम्हाला जगाला? ही गुरु आज्ञेच्या माध्यमातून बघा. आणि आरती झाल्यावर तुम्ही समजून घ्यायला हरकत नाही. शक्यत संचार होते म्हणजे महाराज आहे की एवढं तर आहे का कल्पना? हा म्हणजे इथं काही शंका नाही. आणि देव पुढं कार्य करते ती काय शिवदत्त आहेत काही दाखवलं आहे. तर माऊली ह्यातनं निघायसाठी आजपर्यंत तुम्ही कसं वागला काय वागला हा भाग तुम्ही केलेले कर्म फेडावं लागणारच. रत्नाईला सुट्टी दिल्या का स्वतःच्या बहिणीला? मग आपल्याला सुद्धा क्षमा नाही. पण इथनं पुढं तरी आपलं कुटुंब वाचावं ही इच्छा आहे का? हा जर ही कुटुंब वाचावं म्हणलं तरी बी इथं 5 बोटं सारखी नसते ती आम्हाला बी माहित आहे आणि देवाला बी माहित आहे. त्यामुळं इथं 2 मार्ग आम्ही बी ठेवली ती. होलसेल आणि रिटेल व्यापार आहे का नाही आपल्यात? एक गट्टा घेतलं 100 तर होलसेल आणि एकच पीस घेतला तर रिटेल म्हणतो. तसं आता इथं पूर्ण कुटुंबाला त्रास असेल, जर पूर्ण कुटुंब जर त्या त्रासातनं निघायचं असेल तर कुणी ठरवलंय पूर्ण कुटुंब पाळावं लागेल मांसाहार आणि मद्यपान असं ठरवलंय. कुणी त्याने हात वर करा. पूर्ण कुटुंबाने ठरवलेली. इथं मतदान नाही, लोकसभा विधानसभेची भानगड नाही. होत असलं तर हात वर करा. ठीक आहे. आता घरात गेल्यानंतर चर्चा करा. गेल्यावर जर समजा आमच्यात कुटुंब ऐकण्याच्या लायकीतलंच नाही, पण मला त्रास आहे माझा त्रास थांबावा अशी इच्छा कुणाची आहे? स्वतःपुरतं पाळावं अशी कुणाची इच्छा आहे? स्वतःपुरतं
ठीक आहे, मला बी नको, स्वतःला बी मला बी पाहिजे, घराला बी पाहिजे, अशा कुणाकुणाची सगळ्यांनी बऱ्याचशा जणांची दिसते मला. स्वतःपुरतं कुणाला पाळायचं आहे वैयक्तिक, जरा हात वर करा वैयक्तिक पाळायचं असलं तर. ठीक आहे, पाळायचं नाही त्यांनी उभा राहता का जरा, म्हणजे मला गणित तर कळू द्या. मग हात कोण खाली बी घेत नाही असं, वर बी घेत नाही, निदान ज्याला पाळायचं नाही त्याने उभा तर राहावा. बाबा मला खायचं आहे मनसोक्त, ती चालेल, काय अडचण नाही. ती काय शेवट व्यक्ती स्वतंत्र आहे, संविधान आहे आपलं, पाहिजे ते खावा आणि पाहिजे ते मारा, त्याला काय अडचण नाही. ठीक आहे, इथं कुणाला लागू नियम नाही. ठीक आहे, वैयक्तिक पाळणार असला तर माऊली वैयक्तिक सुद्धा तुम्ही मार्ग करू शकता. वैयक्तिक केलं तर फक्त एकानं केलं तर एकालाच फरक मिळेल. घरदार सासू चांगली होऊ दे, सून चांगली होऊ दे, पोरगा चांगलं होऊ दे, होणार नाही. एका तिकिटावर एक जण, तसं एकानं भक्ती केली तर एकालाच म्हणजे फायदा मिळेल. ठीक आहे, आज कुटुंब पाळणार आहे त्यांनी अनेकदा हात वर करा, आता पूर्ण कुटुंब फॅमिली. ठीक आहे, घरात गेल्यानंतर माऊली आपण सगळ्यांना बसवून सांगा, हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. का देव आपल्यात येते, त्यामुळं पूर्ण पाळणूक करावीच लागल. मांसाहार आणि मद्यपान बंद करा की, काय घरातला वैभव द्यायचा हवी, रस्त्यावर टाकायचा हवी. त्या दोन जिभेला लगाम गाठलं तर देव आपल्या घरात येते. आणि ही तुम्ही म्हणचे लागे घरात पाळू, बाहेरनं खाऊन आलं तर चालेल का? डाब्यावरनं चालणार का? तर घाऊन खाऊन आलं तरी सुद्धा देवाला दिसतंय. मनात काय चाललंय एवढं देव बघते ती, मग पोटात काय बघायला वेळ लागत. आम्हाला फसवा, देवाला फसवू नका, ह्यासाठी आम्हाला ठेवलंय, हे वॉर्निंग द्यायला ठेवलंय.